तर शिवसेना के साथ 400 पार, बाळासाहेब के विचारों की मोदी सरकार असा नवा नारा खासदार राहुल शेवाळे यांनी दिलाय। तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवार यादीला महत्त्व देत नाही, त्यांची यादी ते कधीही जाहीर करतील असं त्यांनी म्हटलं। तसंच आमची यादी लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती शेवाळे यांनी दिली। उद्धव ठाकरे यांची यादी ही सामनामधून उद्या जाहीर होणार आहे। या यादीकडे कसं बघताय आणि आज या संदर्भातली महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। मातोश्रीवर शरद पवार मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे। नाही, त्या यादी घोषित करण्याचा अधिकार त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे, परंतु त्या यादीला आता आम्ही महत्त्व देत नाही। आता संपूर्ण देशात एक विकासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तुम्ही म्हणता आम्ही या यादीला महत्त्व देत नाही, परंतु दुसरीकडे तुमची यादी देखील अपेक्षित होती, ती देखील प्रलंबित राहिलेली आहे। तर आपली यादी कधी येणार? आमची यादी 1-2 दिवसात येतील। महायुतीत सर्व पक्षांचा सन्मान राखून त्यांच्या जो जागा वाटपाच्या संदर्भातली जी मागणी आहे त्या संदर्भात साधवदक चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर आता झालेला आहे। आता सर्व अंतिम टप्प्यात निर्णय प्रलंबित आहे। 1-2 दिवसात यादी घोषित होईल। त्यामुळे शिवसेनेची भूमिका असणार, अब की बार शिवसेना के साथ 400 पार और अब की बार बाळासाहेब ठाकरे जी के विचारों की मोदी सरकार, ही आता आमची शिवसेनेची भूमिका असणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे यांनीच्या देखील काही बैठका झालेल्या आहेत, परंतु लोकसभेची जागा त्यांना दिली जाणार नाही। मग हा दुजाभाव का केला जातो? नाही, दुजाभाव नाही आहे। मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आता सर्वांचा मूळ उद्देश आहे की महायुती कशी जिंकेल। नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बद्दल जो काही निर्णय तो वरिष्ठ पातळीवर घेत आहेत त्यांचा सन्मान राखणार राहील, कारण ते आपल्या हिंदुत्वाच्या विचाराचे समविचारी आहेत। त्यांचा पण अजेंडा भारतीय जनता पार्टी शिवसेना आमचा सेमच आहे। त्यामुळे ते सोबत असल्यामुळे निश्चित स्वरूपात ताकद वाढेल, पण त्यांचा सन्मान राखला जाईल आणि त्यांचा अंतिम निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।